नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मराठी इम्पॅक्टवरती स्वागत आहे। मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण प्राण्यांवर आधारित म्हणी या व्हिडिओवर आधारित असलेले 5 म्हणी आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेले आहोत। तर आज आपण तोच व्हिडिओ कंटिन्यू करणार आहोत, म्हणजे त्याचा भाग 2 आजचा व्हिडिओ असणार आहे। तर चला तर मित्रांनो सुरुवात करूयात आजच्या या आपल्या व्हिडिओस। स्वागत आहे मित्रांनो आपले मराठी इम्पॅक्टमध्ये। नंबर 6, हत्तीला पावसाचं काहीच सोयर सुतक नाही। म्हणजे हत्तीला पाऊस आला किंवा गेल्याने काहीही फरक पडत नाही। याचा अर्थ असा की काही मोठ्या व्यक्तींना किंवा शक्तिशाली व्यक्तींना छोट्या गोष्टींनी काहीही फरक पडत नाही। उदाहरण आपण जर पाहायला गेलो तर एक मोठा उद्योगपती छोट्या आर्थिक संकटामुळे घाबरत नाही, कारण त्याच्याकडे आवश्यकतेपेक्षा जास्त संपत्ती आहे। त्यामुळे छोट्या गोष्टी त्याच्या आर्थिक स्थितीवर परिणाम करत नाही। त्यामुळे अशा लोकांच्या विरुद्ध आपण ही म्हण वापरत असतो। नंबर 7, कोल्ह्याला द्राक्षे आंबट। या म्हणीचा अर्थ असा की कोल्हा द्राक्षापर्यंत पोहोचू शकत नाही आणि मग तो म्हणतो की द्राक्षे आंबट आहेत। याचा अर्थ असा की एखादी व्यक्ती काही मिळवू शकत नाही तेव्हा ती त्या गोष्टीची निंदा करते। उदाहरण आपण जर पाहिलात, जर एखाद्या व्यक्तीला चांगली नोकरी मिळत नाही तर तो म्हणतो की ती नोकरी त्याला हवीच नाही, कारण ती त्याच्या योग्यतेची नाही। पण खरे जर सांगायचे झाले तर त्याला ती नोकरी मिळत नाही, म्हणून तो असे बोलत असतो। या म्हणींचे मुख्य संदेश आहेत की अनेकदा आपण बाह्य रूपावरून निष्कर्ष काढतो, पण खरा स्वभाव मात्र आपला बदलत नाही। तसेच गर्व आणि अति आत्मविश्वासामुळे नेहमीच नुकसान होते। नंबर 8, वाघासमोर मांजराची काय दाद। मित्रांनो, वाघासमोर मांजराचे अस्तित्व नगण्य आहे। याचा अर्थ असा की अत्यंत सामर्थ्यवान व्यक्तीसमोर दुर्बल व्यक्तीची काहीही किंमत नाही। उदाहरण, एका मोठ्या कंपनीच्या अध्यक्षासमोर एका छोट्या कंपनीच्या मालकाने त्याचे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या मुद्द्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही, कारण मोठ्या कंपनीच्या अध्यक्षाची सत्ता आणि सामर्थ्य खूप जास्त होते। आपण आपल्या समाजामध्ये सुद्धा हीच गोष्ट सहसा पाहत असतो। त्यामुळे आपण सर्वांनी जर एकत्रपणे लढलात तरच कुठेतरी आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो, अन्यथा होणार नाही। नंबर 9, डोंगर पोखरून उंदीर काढणे। ही मराठीतील एक सुप्रसिद्ध म्हण आहे, ज्याचा अर्थ असा आहे की मोठ्या प्रयत्नानंतर किंवा अपेक्षानंतर अगदी तुच्छ किंवा निराशाजनक परिणाम मिळणे। ही म्हण अशा परिस्थितीत वापरली जाते जेव्हा खूप मोठ्या अपेक्षा ठेवून किंवा मोठ्या मेहनतीने काही करण्याचा प्रयत्न केला जातो, पण शेवटी त्यातून काहीच मिळत नाही किंवा अगदी तुच्छ आणि निराशाजनक परिणाम आपल्या हाती येतात। डोंगर पोखरून म्हणजे मोठ्या प्रमाणात काम केले किंवा मोठ्या अपेक्षांनी काहीतरी केले, आणि उंदीर काढणे म्हणजे फक्त एक छोटीशी किंवा निराशाजनक गोष्ट बाहेर पडणे। हे दर्शवते की परिणाम अपेक्षेपेक्षा खूपच कमी किंवा निराशाजनक आहे। उदाहरण जर आपण पाहिलात तर आपण उद्योगाच्या संदर्भात पाहूया। एका कंपनीने नवीन उत्पादन बाजारात आणण्यासाठी खूप मोठी योजना आखली, मोठे प्रमोशन केले आणि खूप पैसे देखील खर्च केले, परंतु उत्पादन जेव्हा बाजारात आले तेव्हा ग्राहकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला नाही आणि विक्री मात्र खूप कमी झाली। अशा वेळी आपण ही म्हण म्हणजे डोंगर पोखरून उंदीर काढणे ही म्हण त्याला उपयोगी पडते, म्हणजेच योग्य ठरते। दुसरे उदाहरण आपण जर प्रशासनिक कामात बघितलात, एक सरकारने नवीन योजना म्हणजे एक स्कीम जाहीर केली, ज्यातून लोकांच्या जीवनात मोठा बदल घडेल असे सांगितले। योजनेवर मोठ्या प्रमाणात खर्च केला गेला आणि जाहिरातबाजीही खूप केली, परंतु प्रत्यक्षात त्या योजनेमुळे फारसा फायदा झाला नाही आणि लोकांची निराशा झाली। येथेही ही म्हण वापरली जाऊ शकते। तर मित्रांनो, या सर्व म्हणी आपण जीवनामध्ये सुद्धा वापर करू शकता किंवा आपल्या स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी या गोष्टींचा, या म्हणींचा आपणास उपयोग होतो। तर आता आपण वळूयात या भागातील शेवटची म्हणजे 10वी म्हण, कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच। ही मराठीतील एक प्रचलित म्हण आहे। या म्हणीचा अर्थ असा की काही गोष्टी किंवा व्यक्ती त्यांच्या मूळ स्वभावामुळे किंवा रचनेमुळे बदलत नाहीत, कितीही प्रयत्न केले तरी। ही म्हण अशा परिस्थितीत वापरली जाते जेव्हा एखाद्या व्यक्तीला किंवा गोष्टीला सुधारण्याचा किंवा बदलण्याचा प्रयत्न केला जातो, पण त्या व्यक्तीचा स्वभाव किंवा ती गोष्ट बदलत नाही। कुत्र्याच्या शेपटाची रचना अशी असते की ते कधी सरळ होत नाही, हे त्या म्हणीच्या मूळ उदाहरणातून घेतलेले आहे। आपण आपल्या सांस्कृतिक संदर्भात जर पाहिलात तर भारतीय समाजात, विशेषतः मराठी भाषिक समाजात या म्हणीचा वापर वारंवार केला जातो। हा वापर
मुख्यतः अशा व्यक्तींवर किंवा परिस्थितींवर टिप्पणी करण्यासाठी होतो ज्या सुधारण्याच्या अनेक प्रयत्नानंतरही बदलत नाहीत. उदाहरण जर द्यायचे झाले तर आपण आत्ता सध्याचे उदाहरण घेऊया. दुसरे उदाहरण आपण व्यवहारातील बेईमानी या संदर्भात पाहूया. एखादी व्यक्ती नेहमीच बेईमानी किंवा फसवणूक करत असेल आणि ती सुधारण्यासाठी कितीही प्रयत्न केली तरी ती व्यक्ती सुधारत नसेल तर अशा परिस्थितीत ही मन लागू होते. जर एखादी व्यक्ती नेहमीच कटू बोलत असेल आणि तिचे हे वागणे बदलण्यासाठी अनेक प्रयत्न केले तरी ती व्यक्ती तशीच राहिली तर लोक म्हणतील कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच. आणि शेवटचे उदाहरण जर आपण पाहिलात तर एखादा कर्मचारी नेहमीच कामात हायगाई करतो आणि व्यवस्थापनाच्या अनेक सूचना आणि प्रयत्नानंतरही त्याच्यात बदल होत नाही तर या परिस्थितीत ही मन लागू होते. तर मित्रांनो, या मनीमधून आपण काय शिकवण घेऊ शकतो? ही मन आपल्याला हे शिकवते काही वेळा आपल्याला गोष्टी किंवा व्यक्तींचा मूळ स्वभाव स्वीकारावा लागतो कारण त्यात बदल होणे अवघड असते. हे आपल्या अपेक्षांमध्ये लवचिकता आणण्यास मदत करते आणि व्यावहारिक दृष्टिकोन ठेवण्याचे महत्त्व सांगते. तर मित्रांनो, या सर्व 5 म्हणी अगदी सरळ सोप्या भाषेत उदाहरणासहित तुम्ही समजून घेतले असाल. जर तुम्ही या व्हिडिओचा भाग 1 पाहिला नसाल तर त्या 5 म्हणी तुम्ही पाहून घ्याल. या म्हणींपैकी अशी कोणती म्हण तुम्ही आपल्या रोजच्या जीवनात वापर करता ते मला तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये लिहून कळवा. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद. या म्हणींच्या भाग 1ला तुम्ही चांगला प्रतिसाद दिल्यामुळे आपले धन्यवाद. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, आपल्या मित्रांसोबत शेअर आणि महत्त्वाचे चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. आठवणीने करा. तर भेटूयात मित्रांनो अशाच एका प्रभावी व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. धन्यवाद.